कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. ब्रिटिश भारतातील बॉम्बे प्रेसिडेन्सीत गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक भाग होते. स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरत्न नमस्कार. ब्रिटिश भारतातील बॉम्बे प्रेसिडेन्सीत गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक भाग होते. स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली. मराठी भाषिक लोकांना हवे होते एक स्वतंत्र राज्य, मराठी मनाचं महाराष्ट्र. या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. या चळवळीने उग्र स्वरूप धारण केले. दादर, गिरगाव, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंदोलनं झाली. मुंबई मराठी माणसाचीच असावी या मागणीसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले. 106 हुतात्म्यांचे बलिदान हे या लढ्याचे उदाहरण आहे. या सर्व संघर्षाला यश आलं 1 मे 1960 रोजी. महाराष्ट्र आणि गुजरात अशी 2 स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी ठरली. हे राज्य केवळ भौगोलिक रचनेचे नाही तर मराठी अस्मितेचा किल्ला ठरला. महाराष्ट्र ही थोर महात्म्यांची भूमी आहे, जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत, महात्मा फुलेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक थोर मंडळीचा जन्म झाला. आज महाराष्ट्र देशातील एक आघाडीचं राज्य आहे. उद्योग, शेती, शिक्षण, कला, साहित्य, विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्रानं उल्लेखनीय प्रगती केली आहे. सर्व महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. वळूयात बातमीपत्राकडे. त्याआधी पाहूयात हेडलाईन्स. किरकोळ कारणावरून वाद आणि शेजाऱ्यानेच केली हत्या. हत्याकांडातील आरोपी गजाआड. कोकणात उन्हाचा पारा वाढला. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटले. मूकप्राणी पक्ष्यांसाठी सुनील तिखे यांनी अंगणातच बांधले तळे. अक्षय तृतीयेला हापूस आंब्याची आवक वाढली. 500 ते 700 रुपये डझन हापूस आंबा. आणि श्रेयसने निर्जीव दगडांना केले जिवंत. तेंडोलीतील युवा चित्रकाराच्या कलेचा नेत्रसुखद चमत्कार. पाहुयात सविस्तर वृत्त. किरकोळ कारणावरून झालेल्या वादामध्ये दगडाने ठेचून ठार मारल्याची घटना खालापूरमध्ये घडली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं खून करणाऱ्याला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतलं. खालापूर तालुक्यातील नावंडे येथील खोपोली कर्जत रेल्वे लाईनमधील पुलाजवळ 26 एप्रिलला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात कोणीतरी हत्याराने जखम करून मारले असल्याचं दिसून आलं. पुरावे नष्ट करण्यासाठी दगडाने मारून आरोपी पसार झाला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे त्यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर आणि 12 अंमलदार यांचे 2 पथक तयार करण्यात आले. गुन्ह्यातील संशयित उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ उत्तर प्रदेशमध्ये रवाना करण्यात आला. या पथकानं लवकुश पासवान याला उत्तर प्रदेशमधील कुलाहामधून ताब्यात घेतलंय. पोलिसी दणका मिळाल्यावर तो बोलका झाला. सुभाष विश्वकर्मा हा इसम खालापूरमधील गोदरेज कंपनीत कामाला होता. आरोपी लवकुश पासवानच्या शेजारी गेल्या काही दिवसांपूर्वी सुभाष राहण्यास आले होते. दोघांची ओळख झाली होती. 22 एप्रिल रोजी सुभाष आणि आरोपी या दोघांनी मद्यपान केले. त्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि अखेर पासवान यांनी विश्वकर्मा याला खाली पाडून त्याच्या छातीवर डोक्यावर दगड मारले. यामध्ये विश्वकर्मा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झालाय. कोकणात आता तापमानाचा फटका पशुपक्ष्यांना बसतोय. एप्रिल महिन्यात तापमान 37 डिग्रीपर्यंत वाढलंय. नद्या नाले कोरड्या पडल्यानं आता मूक पक्षी आणि जंगली प्राण्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाण्याच्या शोधात असलेल्या पक्ष्यांना दिलासा देण्यासाठी लांजा तालुक्यातील झापडे देवराई येथील सुनील तिखे यांनी अंगणातच तळे बांधले. सकाळपासूनच पाणी पिण्यासाठी अनेक पक्ष्यांचे झुंड येथे येत असतात. नुसते पक्षीच नाही तर साप, मुंगूस, कोल्हे, खारू पाणी पिण्यासाठी येत आहेत.
पाण्याचे तळे हे आज पक्ष्यांसाठी संजीवनी ठरत आहे. दिवसभरात पक्ष्यांची पाण्याची लगबग पाहिली तर पाण्याला जीवन का म्हणतात हे समजतं. सुनील तिखे हे आपल्या सोशल मीडियावर पक्षी, वन्यप्राणी पाणी पिताना व्हिडिओ शेअर करत सर्वांना पाणी ठेवण्यासाठीचं आवाहन करत आहेत. कोकणात कडक उन्हाळा पडलाय, नदी नाले आटले, त्याच्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळत नाही. त्याच्यासाठी आम्ही घराशेजारी एक छोटंसं तळं बांधलंय. तिथे शेकडो पक्षी, प्राणी, मुंगूस, साप, कोल्हे वगैरे येऊन पाणी पिऊन जातात. तसेच झुंडीच्या झुंडी पक्ष्यांच्या येऊन पाणी पितात. ते बघून पाण्याला जीवन का म्हणतात हे समजते. तुम्ही सुद्धा तुमच्या घराशेजारी पाण्याची सोय करून आपलं कर्तव्य पार पाडा. वाढत्या उष्णतेने आंबा लवकर तयार होत असल्यामुळे बाजारातील आवक वाढली आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या 1000 ते 2000 रुपये इतका पेटीचा दर आहे. दरात झालेली ही घसरण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचीच आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेला आंब्याचा मुहूर्त करणाऱ्यांना त्याची चव महागच पडली आहे. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. त्यात बाजारातील दर घसरल्यामुळे बागायतदारांसमोर आर्थिक संकट निर्माण झालं आहे. दरवर्षी एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत मुंबई बाजारपेठेतील दर 2,500 ते 3,000 रुपयांपर्यंत टिकून असतात. यावर्षी आधीच दर घसरलेत. या उत्पन्नातून होणारा खर्चही निघू शकणार नाही आहे. दरवर्षी अनेक जण अक्षय तृतीयेला आंब्याचा मुहूर्त करतात. मात्र यावर्षी अजूनही आंब्याचे दर थोडेसे कमी झाले आहेत. त्यामुळे यावर्षी चढ्या दरानेच आंबा खरेदी करावा लागणार आहे. 30 एप्रिलपर्यंत मुंबई बाजारपेठेतील दर 2,500 ते 3,000 रुपयांपर्यंत टिकून असतात. यावर्षी आधीच दर घसरलेत. मुंबई येथील वाशी बाजारपेठेत पेटीला 1000 ते 2000 रुपये दर दिला जात आहे. मात्र काही बागायतदारांकडून, व्यापाऱ्यांकडून पैसे ॲडव्हान्स घेतल्यामुळे त्यांना मुंबईत आंबा विक्रीसाठी पाठवावा लागत आहे. पेटीमागे 1000 ते 1200 रुपयांचं नुकसान होत आहे. सध्या स्थानिक बाजारात 500 ते 700 रुपये डझन आंबा दर सुरू आहे. मुंबई बाजारपेठेत दर गडगडले असले तरी स्थानिक बाजारात दर चांगला आहे. मात्र स्थानिक बाजारात मुंबईप्रमाणे ग्राहक संख्या नसल्याने विक्रीवर मर्यादा येत आहेत. प्रत्येक कलाकाराला नेहमीच नाविन्याचा ध्यास असतो. तो सतत प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच सर्वसामान्यांच्या नजरेला जे दिसत नाही ते कलाकाराला दिसते असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी निर्जीव गोष्टीलाही जिवंतपणा आणण्याचा त्याचा प्रयत्न असतो. असाच एक हरहुन्नरी युवा चित्रकार ज्याने आपल्या कलेतून निर्जीव दगडांना अक्षरशः जिवंत केले. कुडाळ तालुक्यातील तेंडोली खरावतेवाडी येथील श्रेयश मेघश्याम सर्वेकर या युवा कलाकाराने आपली कला निसर्गातील निर्जीव दगडांवर साकारली आहे. दगडांमध्ये त्याने प्राण्यांचे आकार शोधून तशी हुबेहूब चित्र रेखाटली आहेत. श्रेयसने तेंडोली तळेवाडी येथील ओम गजानन अमराई येथे कोरोना काळापासून या सुबक कलाकृती रेखाटल्यात. श्रेयसने दगडांवर रेखाटलेली ही प्राण्यांची चित्रे बोलकी आहेत. त्या चित्रांमध्ये जिवंतपणा दिसतो. हत्ती, वाघ, सिंह, हरिण, गवारेडा, सांबर, ससा, खार, कुत्रा, सरडा, अजगर अशी अनेक प्राण्यांची चित्रे त्याने हुबेहूब रेखाटली आहेत. त्यामुळे तेंडोली पंचक्रोशीत येणाऱ्या पर्यटकांना श्रेयसने काढलेल्या प्राण्यांच्या चित्रांसोबत कुतूहल वाटणे आणि त्या चित्रांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. त्यानंतर मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट पेंटिंग देवरुख कॉलेजला चित्रकलेचं शिक्षण देतात. तर तिथे जाऊन मी सध्या बॅचलर ऑफ फाईन आर्ट डिग्री सेकंड इयरला मी आहे. तर त्याप्रमाणे मी चित्र वगैरे जोपासत असतो किंवा नवीन काहीतरी करायचं म्हणून त्या सदैव प्रयत्नात असतो. त्याप्रमाणे इकडे ओम गजानन आमराई आहे. तर त्याचे जे मालक होते त्यांनी सांगितलं होते की आमच्या इथे काहीतरी कलाकुसर करायची आहे आणि कलाकुसर करायचीच, पण त्याच्यातून काहीतरी नाविन्य निर्माण झालं पाहिजे. तर म्हटलं ठीक आहे. समोर एक त्यांची भली मोठी बाग आहे. बागेत मोठमोठे दगड आहेत. तर दगडांवर म्हटलं काहीतरी केलं ना तर चांगलं वाटेल. म्हणजे दगडांचं बघल्यानंतर पोत म्हणा किंवा त्याचा आकार म्हणा, त्याप्रमाणे ते आकार शोधून किंवा त्याच्यातील पोत शोधून त्याची गंमत घेऊन ते चित्रित करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे त्याच्यावर समजा आता एखादा वाघाचा आपल्याला आकार दिसतोय तर त्याचा निरीक्षण करून मग त्याच्यावर चित्र काढण्यात आली. तर त्याच्यावर कोकणातील सर्व पशु परत प्राणी असे सगळे पक्षी प्राणी घेऊन त्याच्यावर चित्रित करण्यात आले. म्हणजे वाघ म्हणा, हत्ती म्हणा, गवारेडे म्हणा, तसेच आपले खंड्या पक्षी म्हणा, ससा, शेकरू असे भरपूर प्रमाणाचे वेगवेगळे प्राणी
इथे चित्रित करण्यात आलेलं आहे. शिवाय मला पक्वादनात, परत गायन करण्यात, इतर म्हणा दशावतारात पण माझे बाबा वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली याचे मालक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे बघून किंवा इतरांकडे बघून पण मला दशावताराचं शिक्षण मिळतं. त्यातून मी पण छोट्या मोठ्या भूमिका साकारत असतो दशावतारच्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंडणगड तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील तसेच विधानसभा क्षेत्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर तालुक्यात प्रथमच सर्वच राजकीय पक्षांचे नेते एका व्यासपीठावर उपस्थित राहण्याची पहिलीच वेळ होती. खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मुझफ्फर मुकादम यांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी अनेक नेत्यांनी शुभेच्छा देताना शांत, संयमी आणि तरबेज नेतृत्व असणारे मुझफ्फर मुकादम यांचे तोंड भरून कौतुक करत दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. यासह बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.